श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असताना किंवा मग पारायण करत असताना आपण कोणता एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळला पाहिजे. आपल्याला माहीत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही. परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी, इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असतील तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते. त्याच्यामधीलच एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो. मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही, म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे. हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचलं जातं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे. जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर आपण हे सारामृताचं वाचन करून, पठण करून काहीही फायदा नसतो. आणि हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे. आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील, संकट असतील, त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला ह्या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं. आता प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे, त्यातील ओव्या पण एकच असणार आहे. परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर याच्यासाठी आपण कुणी कशामध्ये सांगितलं जातं की ही याची 7 पारायणे करा. फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायणं करायची आहेत ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण हे 7 पारायण केलं तर त्याचा चांगला फरक आपल्याला जाणवतो. त्याच्यानंतर आपली मुलं अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेत यश मिळावं यासाठी सुद्धा 7 पारायण केली, संकल्पयुक्त जर आपण 7 पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो. आता हे पारायण मग विद्यार्थ्यांनी करायचं की आईने, वडिलांनी कुणीही केलं तरी चालतं, तर कुणीही केलं तरी चालतं. म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात. विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात. परंतु जर त्या विद्यार्थी करत असतील, म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे, तर त्यांना करू द्या. त्याच्यानंतर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये 1 पारायण संकल्पयुक्त करू शकतो. त्याच्यानंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा आपण स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण 7 पारायणं करायची असतात. हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याच्याबरोबरच आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो. म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे. आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो, असे काही नियम आहे की जे आपण पाळायलाच हवेत. मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो. मांसाहार इतकं मोठं पाप कुठलंच नाही. आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही देवपूजा करत असाल, कितीही देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचलं जातं तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहार हा पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे.
आता बरेच जण नित्यसेवेमध्ये सुद्धा स्वामी चरित्र सारामृत वाचतात. आता नित्यसेवेमध्ये आपण 3 अध्याय, 7 अध्याय किंवा रोजचा 1 अध्याय अशा पद्धतीने सुद्धा याचा पाठ करू शकतो. पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते की रोज 3 अध्याय वाचते, तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? तर तुमच्या घरामध्ये जर रोज मांसाहार होत असेल, रोज म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार येतात, तर त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल, काहीतरी बनवलं जात असेल अशा पद्धतीचं, तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये. कारण रोजच त्या गोष्टी घडतात. मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल. तर तुम्ही एक दिवस जो असतो, आता प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींची आपल्या हातून सेवा व्हावी, म्हणून आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे. मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता? गुरुवारचा दिवस, गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल, आता तुम्ही 3-3 अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असाल, तर त्याच्यापेक्षा फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा. म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पण पूर्ण होईल की तुम्हाला पारायण तर करायचं आहे, परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये. मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता, म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील, तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या लोकांनाही गुरुवारच्या दिवशी खाऊ नका असं सांगा किंवा मग ते जे आहे मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे. मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ जो आहे तो करू शकता. त्याच्यानंतर रोज ज्या घरांमध्ये रोज नाही पण कधीतरी 15 दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल, तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा मग अशा घरातली कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचं नित्यसेवेमध्ये जे पाठ करतात ना ते करू शकतात. फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं. मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा किंवा काही बघा, परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्या जवळही फिरकायचं नाही आहे. कारण हे इतके पवित्र ग्रंथ असतात ना की या पवित्र ग्रंथांमध्ये खूप सारी ऊर्जा असते आणि आपण या गोष्टी जर खाऊन किंवा मग या गोष्टी जर बनवून त्याच्याजवळ जात असाल तर मग त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही आणि याच्यामुळे आपल्याला पापसुद्धा लागू शकतं. आता कोणत्याच देवाचं असं नसतं की हां तुम्ही मांसाहार करा किंवा मग प्राण्यांची हत्या करा. अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण करायलाच नको आहेत, परंतु तरीसुद्धा जे लोक करतात तर त्यांच्यासाठी हा एक नियम आहे की तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचन करताना हा नियम पाळला पाहिजे किंवा मग स्वामींची सेवा करताना तुम्ही हा नियम पाळलाच पाहिजे. हा नियम जर तुम्ही पाळत असाल तरच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ जे आहे ते मिळतं. बऱ्याच महिलांना अशी इच्छा असते की आपण सेवा करावी, परंतु कुठेतरी या गोष्टींमुळे किंवा कोणीतरी म्हणतं की नाही सेवा करायची नाही, घरामध्ये ही सेवा चालणार नाही, या गोष्टींमुळे आपण ती सेवा आहे तिच्यापासून खूप दूर राहतो आणि मग कोणती सेवा करावी असं वाटतं. बऱ्याचशा महिला आहेत अशा की ज्यांना सेवा करायची आहे आणि त्यांना या सेवेमध्ये येत नाही. तर स्वामी नामाचं नामस्मरण करणं ही खूप महत्त्वाची आणि खूप आवडती सेवा आहे स्वामींची. ती तुम्ही कधीही कुठेही कशाही पद्धतीने करू शकता. या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे. देवाचं नाव घ्यायला सुद्धा कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही वेळी देवांचं नामस्मरण जे आहे ते करू शकता. स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करू शकता. तर तुम्ही हे कधीही करू शकता, परंतु स्वामीचरित्र सारामृत वाचन करताना तुम्हाला हा नियम नक्की पाळायचा आहे. कारण तुम्ही जर हा नियम पाळत असाल तरच त्याचं पुण्य जे आहे ते लाभतं. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त एखादी सेवा करता, 21 दिवसांची म्हणा, 11 दिवसांची म्हणा, 7 पारायणं म्हणा, 11 गुरुवारचं व्रत म्हणा, आता या सर्वांमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृतच वाचतो. तर हे स्वामीचरित्र सारामृत जर तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करत असाल तर तुम्ही 11 गुरुवार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये काहीही बनवू शकत नाही. कारण तुम्ही जर संकल्पयुक्त एखादी सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही मांसाहार पूर्णतः वर्ज्य ठेवला पाहिजे. इव्हन आपल्या घरातल्या व्यक्तींनी सुद्धा मांसाहार करता कामा नये. आपण ज्या काळामध्ये हे स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असतो, 9 गुरुवार असतील
11 गुरुवार असतील किंवा मग कंटिन्युअसली तुम्ही सलग 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस अशी सेवा करत असाल तर या दिवसांमध्ये सुद्धा मांसाहार करता कामा नये किंवा मांसाहार होता कामा नये. बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात, मग हे वाचन केलं तर मग मांसाहार करायचा नाही कामी. तर तुम्ही तितके जे दिवस आहेत ना ते सोडून द्या. बाकी मग तुम्ही जेव्हा तुमचं संकल्पयुक्त पारायण कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. परंतु जोपर्यंत तुमच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं जातंय, पठण केलं जातंय, त्यावेळी तरी तुमच्या घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य ठेवावा. आता जर तुमच्या महिला हे पारायण करत असतील संकल्पयुक्त, तरीसुद्धा पुरुषांनी हे लक्षात ठेवा की आपल्याला हे नियम पाळणंच आहे. कारण आपण एका कुटुंबामध्ये राहतो, एका घरामध्ये राहतो. जर आपल्या घराला पुढे नेण्यासाठी एखादी स्त्री काहीतरी करते किंवा आपल्या घरामध्ये सुखशांतीसाठी आपली बायको किंवा मग आपल्या घरातली कोणतीही स्त्री असेल, आपली आई, वहिनी, बहीण कोणी पण असेल, ती ही सेवा करत असेल तर त्याच्यामध्ये कृपया करून आपण या गोष्टी करू नका की त्याचं पुण्य जे आहे ते त्यांना पण लागणार नाही, भलेही त्याच्यामध्ये त्यांची चूक नसेल तरीसुद्धा. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच आपण स्वामीचरित्र सारामृताचं पठण जे आहे ते केलं पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो प्रत्येक व्यक्तीला माहीत असायला हवा. बऱ्याच वेळा कमेंट येतात, मग आम्ही नॉनव्हेज बनवून दिलं तर चालेल का, किंवा